नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना तामोरे. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपलं स्वागत आहे. विचार करा, महारेराने बिल्डरला तर बाहेर काढलं, पण तुमच्या अर्धवट राहिलेल्या बिल्डिंगचं पुढे काय? अनेकांना वाटतं बिल्डर गेला म्हणजे पैसे बुडाले, पण खरंच असं असतं का? अजिबात नाही. कारण इथेच काम करतं महारेराचं सेक्शन 8 हा नियम. कागदावरच्या आदेशाला प्रत्यक्ष जमिनीवर कसं उतरवतो आणि तुमचं घर कसं पूर्ण करून देतो, हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर सेक्शन 7 मुळे बिल्डरची गच्छंती होते आणि सेक्शन 8 मुळे महारेरा स्वतः त्या प्रकल्पाचा सुपरवायझर किंवा केअरटेकर बनते. यात महत्त्वाच्या 3 गोष्टी प्रत्यक्ष कशा घडतात ते बघूया. 1. खरेदीदारांच्या असोसिएशनला प्रत्यक्ष ताबा मिळवून देणे. सेक्शन 7 ने ग्राहकांना हक्क दिला, पण सेक्शन 8 मुळे महारेरा अधिकृतपणे त्या असोसिएशन ऑफ अलोटीजला प्रकल्पाची सूत्र हाती घेण्यासाठी मदत करते. जर ग्राहक तयार असतील तर नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमण्यापासून ते काम सुरू करेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया या कलमाअंतर्गत चालते. 2. बँक खात्यांचा प्रत्यक्ष वापर म्हणजेच मनी एक्झिक्युशन. जुन्या बिल्डरचे खाते फ्रीज तर झाले, पण बिल्डिंग बांधायला पैसा कुठून येणार? सेक्शन 8 महारेराला हा अधिकार देतो की फ्रीज झालेल्या खात्यातील पैसा आणि ग्राहकांचे राहिलेले हफ्ते हे इतर कुठेही न जाता केवळ आणि केवळ त्याच प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी वापरले जातील आणि याची देखरेख महारेराची कमिटी करते. 3. सरकारी यंत्रणांना कामाला लावणे. जर ग्राहक स्वतः तो प्रोजेक्ट प्रत्यक्ष पूर्ण करू शकत नसतील तर महारेरा सेक्शन 8 चा वापर करून म्हाडा किंवा सिडको सारख्या सक्षम प्राधिकरणांना प्रत्यक्ष पत्र देऊन तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कायदेशीररित्या नियुक्त करते. तर मित्रांनो, सोपा हिशोब लक्षात ठेवा. सेक्शन 7 मुळे चुकीच्या बिल्डरचा खेळ संपतो आणि सेक्शन 8 मुळे तुमच्या हक्काच्या घराचे प्रत्यक्ष काम सुरू होते. एक वकील म्हणून माझा तुम्हाला हाच सल्ला असेल की जेव्हा महारेरा बिल्डरवर कारवाई करते तेव्हा ग्राहकांनी वैयक्तिक तक्रारींमागे न धावता लगेच आपली संघटना म्हणजेच असोसिएशन मजबूत केली पाहिजे. कारण सेक्शन 8 अंतर्गत जेव्हा तो प्रकल्प पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा महारेरा तुमच्या रजिस्टर्ड संघटनेच्या प्रस्तावावरूनच पुढचं पाऊल उचलते. कायदा कितीही कडक असला तरी तो जमिनीवर उतरवण्यासाठी तुमची जागरूकता ही महत्त्वाची असते. पुढच्या भागात आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घर खरेदीदाराला माहिती असायलाच हवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रेरा एक्सप्लेन बाय ॲडव्होकेट दर्शना या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.